नितीन सारंग या ठिकाणी स्ट्राईकला पाहायला मिळेल. त्यांच्या साथीला जर पाहिलं सलामीर म्हणून निखिल आलाय, सॉरी नयन आलाय, जो मागच्या पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच ठरला. ज्याच्या बॅटमधून जर पाहिलं 30 धावांची एक तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु खऱ्या अर्थात शिवमजी पाहिलं ना, ही मॅच वेगळी आहे, सामना वेगळा आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने आता धावा जमा करायच्या आहेत. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज राईटम राऊंड अगदी हलक्या हाताने स्टेअर केले गेले. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये या ठिकाणी पहा, खऱ्या अर्थाने रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी चांगले राहिले. मात्र डेंजर झोनवरती आहे का, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलं का, या ठिकाणी पहा की तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रिपेअर केले गेले. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पंच पाहिले या ठिकाणी, तर शेखर सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने तिसरा डोळा जर पाहिला तर मात्र एके यूट्यूबच्या माध्यमातून तर पंचांचा या ठिकाणी निर्णय मात्र आलाय की फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन शून्यावरती पहिल्या गडी मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन आहेत, म्हणजे अक्षी साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन आहे जे आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवले आहेत. जर कुणाला हवे असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि ह्या लकी ड्रॉसाठी पाहिलं तर सायकल आहे आणि त्यानंतर स्पोर्टचे शूज हे देखील असणार आहेत. म्हणजे ज्यांना या स्पर्धेमध्ये या कुपनमध्ये ज्यांना लकी ड्रॉचं या ठिकाणी पारितोषिक पटकवायचं आहे त्यांनी खऱ्या अर्थाने संपर्क साधायचा आहे. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे किंवा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि जी कुपन आहे खऱ्या अर्थाने 20 रुपयाची हे असणार आहे, कुपन आहे, लकी ड्रॉचं कुपन आहे. तर जे कुणाला हवे असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पोर्ट शूज आहेत लकी ड्रॉ म्हणून भाग्यवान विजेत्यासाठी, आणि स्पोर्टची सायकल आहे. तर भाग्यवान विजेता जर आपल्याला व्हायचं असेल, जर आपलं नशीब आजमावायचं असेल तर आपण या ठिकाणी यायचं, आमच्यापाशी संपर्क साधायचा आहे. जी कुपन फक्त 20 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे. संपर्क साधायचा आहे. एक चांगला आयोजन नक्कीच पाहायला मिळतोय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलं, आपण पाहिलं की निर्णय थांबलेला आहे. काय घडणार, काय बिघडणार, दूध का दूध और पाणी का पाणी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तिसऱ्या या ठिकाणी पंच जर पाहिला तिसरा डोळा म्हणजेच एके यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निर्णय पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी निर्णय आलाय, फेर तपासणी केली गेली आणि मात्र फलंदाज हा धावच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. एक विकेट या ठिकाणी साकीबराई केली गेली जर पाहिलं. मात्र जो पहिल्या मॅचमध्ये शुभमजी आपण पाहिलं ना, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, तो मात्र पठ्ठ्या या ठिकाणी पहा अगदी सहजरित्या एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र ती धाव पूर्ण घेता आली नाही. पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचला नाही आणि फलंदाज मात्र या ठिकाणी नयन बाद होऊन मैदानाच्या बाहेर देखील परतलाय. तर मात्र आपण पाहिलं की तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ठिकाणी काय घडलंय पहा की पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं नितीन सारंगने या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र या ठिकाणी धावच्या सुरुवात बाद झाला. जेव्हा तुम्ही बॅटर फलंदाज खेळपट्टीमध्ये खेळ करतात ना, तेव्हा खऱ्या अर्थात तुमच्यामध्ये कॉम्बिनेशन तालमेल असणं हे खूप गरजेचं असते. वारंवार एकमेकाचे संवाद साधणं गरजेचं असतं. कॉलिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. मात्र या ठिकाणी पहा त्यांच्यामध्ये संवाद कॉलिंग जास्त आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि तोच या ठिकाणी आपण जर प्रत्यक्षात पाहिला ना, फलंदाज मात्र धावच्या स्वरूपात बाद होऊन नयन माघारी परतलाय. आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे. रिव्ह्यू हा बॅटरसाठी फक्त वाईड बॉल आणि नो बॉल साठीच असेल. या व्यतिरिक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा पंचांना सुद्धा मी विनंती करतोय. हो, चांगला चेंडू या ठिकाणी पहा, अगदी समोर टाकलेला चेंडू. फलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय केदारलाल.
जो खऱ्या अर्थाने केदारला मी प्रथमच या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहतोय, मात्र ज्याला प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळताना पाहिलं रायवाडीचं ही आणबाण शान या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय केदारलाल. मात्र केदारचं जर आपण पाहिलं की क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचे त्याच्यामधून खेळलेला पाहायला मिळतोय. आज मात्र रायगड नव्हे महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये भारत देशामध्ये ज्याचं अग्रगण्यामध्ये नाव घेतलं जातं कबड्डी मध्ये तो म्हणजेच केदारलालला आपण या ठिकाणी पाहिलंय. हो, हलक्या हाताने या ठिकाणी स्टेअर केलं गेलं, चेंडूला ढकललं गेलं. आपण पाहिलं गल्ली क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. धावसंख्या मात्र पाहिली तर मात्र 1 बाद 2 अशीही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. मात्र केदारलालला या ठिकाणी काय करावं लागेल, कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि कबड्डीमध्ये बरंचसं काही आपल्याला अंतर पाहायला मिळतोय. ज्या कबड्डी खेळामध्ये तुम्ही एकदा बाद झालं तर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी संजीवनी म्हणजेच खरं ते पुन्हा तुम्ही खेळू शकता. मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही एकदा बाद झालं की मैदानाच्या बाहेर जाऊ शकताय. हो, मोठा फटका या ठिकाणी. ओ हो, हाय एम हँडसम. खऱ्या अर्थाने जी गरज होती, काळाची गरज ओळखली गेली. केदारलालच्या खऱ्या अर्थाने हे आपण जर पाहिली ना तर मात्र खऱ्या अर्थाने धावांची नित्यांत गरज होती. जिथे परिस्थिती गंभीर आहे ना तिथे मात्र केदारलाल आता खंबीर उभा राहिलाय. 6 धावा या चेंडूवरती आल्या गेल्या. टोटल स्कोअर पाहिलं तर मात्र 8 धावा दबळखावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सुजल. हो, या ठिकाणी पहा डान्सिंग डाऊन या ठिकाणी एक कलात्मक फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राहिलाय. सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 1 धाव कंप्लीट गेली. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकातील जे P1चं षटक आपण पाहतोय. सुंदर सुरुवात केली होती सुजल बामजी या गोलंदाजाने. ज्या पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फलंदाज नयनला बाद केलं गेलं. तत्पर मात्र पाहिलं की केदारलाल आलं. संघाला सावरण्याचं काम नक्की त्याच्या माध्यमातून पाहिलं. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट आहे, स्ट्राईक रोटेट झाली. आपण पाहतोय नितीन सारंग या खेळाडूला, या फलंदाजाला. हो, चांगला फटका या ठिकाणी हलक्या हाताने खेळला गेला. जर आपण पाहिलं सिले मिड ऑफमध्ये खेळला गेला. तदनंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली. षटक क्रमांक पहिला P1चं षटक संपलं. P1च्या षटकामध्ये काय घडलंय पहा. ज्या पहिल्या चेंडूवरती महत्त्वाचा गडी गारद झाला, तदनंतर मात्र सिंगल आली आणि चौथ्या चेंडूवरती केदारलालच्या बॅटमधून एक उतुंगाचा षटकार देखील पाहिला आणि खऱ्या अर्थाने त्या धावेला आकार देण्याचा प्रयत्न केदारलालच्या माध्यमातून राहिलाय. धावसंख्या पाहिली 1 बाद 10 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. सँडी वॉटर स्पोर्ट साखर या संघाच्या धावपळकावरती. तुर्तास आपण जाऊया डीजे कडे आणि एक सुमधुर गीत ऐकूया. ट्रॅकवर आलाय विशाल राणे. स्वतः कर्णधार सरसेनापती मोरखे आलाय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मॅचमध्ये या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणार का. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. 1 पणाच मात्र बाद झाला. आणि आपण जर पाहिलं सँडी वॉटर स्पोर्ट्स संघ खऱ्या अर्थाने तो देखील या ठिकाणी जगदोजहद करतो. दोन्ही संघ जर पाहिले 1-1 सामना जिंकलेत. म्हणजे जो संघ लगातार 2 मॅच जिंकेल तो खऱ्या अर्थाने क्वालिफायच्या मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशाल राणेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. राईट आर्म राऊंड या ठिकाणी मारा करण्याचा प्रयत्न. नितीन सारंग अगदी आपण पाहिलं ना तर मात्र संयमीचा खेळ करतोय. अगदी शांत या दिमागाने या ठिकाणी अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून या ठिकाणी खेळ करतोय नितीन सारंग. संघाला सावरायचं आहे, संकटातून थोडंसं बाहेर काढायचं आहे आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे. पहिला चेंडू आपण पाहिला आउटसाइड द लेग साईडच्या या ठिकाणी दिशेने टाकलेला फेकी केलेला चेंडू. पंचांचा नक्की निर्णय आलाय की हा चेंडू या ठिकाणी वाईट आलाय आणि या चेंडूवरती एकूण धावा तब्बल मिळणार आहेत 2. खऱ्या अर्थाने धावांची नित्यांत गरज आहे. त्या धावा येतील, त्या धावा घ्याव्या लागणार आहेत आणि तो घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र 2 धावा कंप्लीट केले गेल्या. या स्पर्धेतील हा वाईट जर पाहिला 40वा वाईट या ठिकाणी गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलांच्या ट्रॅकवर सज्ज झाला विशाल राणे. मोठा फटका टेनिक अगदी या ठिकाणी आकाशाला गवसणी घेणारा गगनभेदी गगनचुंबी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावसंख्या पाहिली ना 18, ज्या खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा आपण जर विचार केला ना, जो विराट कोहली रन मशीन ज्याला म्हटलं जातं, चेसिंग मास्टर ज्याला म्हटलं जातं, त्याच पद्धतीने त्या भूमिकेमध्ये आपण केदारलालला पाहतोय. त्या खऱ्या अर्थाने संघाला सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून 2 उथुंग फटके देखील पाहिले. या ठिकाणी मात्र गती परिवर्तन राहिले. गोलंदाजाचं चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉट चेंडू आले मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. आणि ज्या धावा येत आहेत ना शुभमजी, त्या धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अगदी प्रदीप सर, बघा ना विकेटच्या बिहाइंड जे सुनील जे आहेत ना 52 वर्षाचे आहेत आणि काय विकेट किपिंगचा नमुना पेश करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. का अप्रतिम विकेट किपिंग करतायत. ओव्हर टू यू. हो, या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र कपिल सर जर पाहिलं ना की वाईटचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या बाहेर या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर धावसंख्या जर पाहिली 1 ने पुढे सरसले 20 धावा. कपिल सर आपण जाऊया या ठिकाणी. जर आपण पाहिले एसटी रक्षण करतोय सुनील. खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळामध्ये आपण जर पाहिलं वयाला मर्यादा नसते. हे आपण आपल्यावरती घातलेली ही बंधनं आहेत. खेळामध्ये कोणत्याही वयावरती बंधनं नाहीत. आणि खऱ्या अर्थाने मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रंग हा लेदर क्रिकेट खूप खेळलेला आहे आणि त्याच्याकडे तितका एक्सपिरियन्स आहे. त्याच्या बॅटिंग मधून त्या पोझिशन ज्या पद्धतीने तो घेतो, बॅटिंग करण्याची ज्याची जी पोझिशन आहे त्यावरून तुम्हाला कळतं की फ्रंट फुटला कसं आलं पाहिजे, तुमची बॉडी बॅलन्स कशी असायला पाहिजे. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, चपराक लगावली, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार हा चौकार आल्यानंतर आमच्या संतोष दादांच्या तोंडातून एक आवाज आला की प्युअर क्लास. नक्कीच तो फटका देखील खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक मनमोहक असा फटका या ठिकाणी पाहिला. आणि जे लेदर क्रिकेटर आहेत ना अशा पद्धतीचे फटके खेळण्यामध्ये खूप माहेर असतात. नितीनच्या बॅटमधून चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अगदी आपण पाहिला की लोअर फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. आपल्या शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. मात्र या ठिकाणी पहा वाईटचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून आणि 2 धाव मात्र मिळणार. एक बाईच्या स्वरूपामध्ये आणि खऱ्या अर्थाने वाईट अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहिला टोटल स्कोअर धावपळकावरती पाहायला मिळतोय 26 धावा. ज्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी कुठेतरी वाटवते की संकटात सापडले की काय. मात्र केदार लाल आला आणि या ठिकाणी पहा लालम लाल या ठिकाणी करत असताना आपण पाहायला मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी चेंडू सीमा पार. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी षटकार आला. केदारलाल मात्र या ठिकाणी आक्रमक रूप धारण बघा प्रदीप सर षटकार मारला केदारलालने पण खुश कोण झाला तर नितीन सारंग झाला. त्याचं सेलिब्रेशन तुम्ही स्क्रीनवर जरूर पाहाल. रिप्ले मी द्यायला सांगतोय AK स्पोर्ट्स लाईव्ह वाल्यांना की लाईव्ह जे आमचे प्रेक्षक बसलेले आहेत ते जरूर पाहतील. यावेळी बघा आडवा पाटने खेळायचा होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येणार. धावसंख्येमध्ये बदल. बाईच्या स्वरूपामध्ये धावाले. कपिल सर या ठिकाणी विचार केला ना धावा देखील बॅटने येतात. परंतु एखादा चेंडू जर मिस झाला ना क्षेत्राच्या माध्यमातून तरी देखील ती धावा घेत आहेत. म्हणजे धावा किती आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट आहेत ना हे मात्र या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने केदारलाल फक्त कबड्डी चांगली खेळत नाही तर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं रायवाडीची आणबाण शाण की कबड्डी खेळतोय. मात्र आज पुन्हा एकदा ज्याच्याकडे असलेली क्षमता क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहा या ठिकाणी एक चांगला फटका या ठिकाणी एक चांगली कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सिंगल तर कंप्लीट दुसऱ्या धावेला परतले गेले. एक फिटनेस पहा केदारलालची या ठिकाणी अगदी सहजरित्या दुसऱ्या धावेला देखील परतले गेले. आणि खऱ्या अर्थाने या 2 बॅटर्समध्ये असलेला कॉम्बिनेशन तालमेळ संवाद खूप महत्त्वाचा ठरला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर दुसरं मात्र संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पाहिल्या तब्बल धावपळकावरती तर मात्र 35 धावा. ज्या पहिल्या षटकामध्ये ना कुठेतरी 10 धावा खर्च केल्या होत्या P1च्या षटकामध्ये त्या थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र केदारलालने त्या ठिकाणी हल्ले चढवले गेले. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहिले. तब्बल या षटकाचा विचार केला ना तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. टोटल 25 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजच्या माध्यमातून. जो खऱ्या अर्थाने सरसेनापती कर्णधार होता त्याच्याकडनं मात्र या ठिकाणी एक महागडं षटक या ठिकाणी हाताळताना आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धापळकरते मात्र एक महत्त्वाचा गडी बाद झालाय नाही.
यानंतरचा होणारा सामना आभाळमाया कॉटेज अक्षी विरुद्ध नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर. तर दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ तुम्ही उपस्थित व्हायचं आहे, कारण प्रत्येक संघ म्हणजे ज्या दोन संघांचं मी नाव घेतलंय ते दोन संघ पहिली मॅच हारलेली आहेत, त्यामुळे लुझरची मॅच आपण यानंतरची मॅच घेणार आहोत. ही विनरची मॅच आहे. जो संघ जिंकेल, जो सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवेल, जो हारेल त्याला अजून वेट करावं लागेल या स्पर्धेमध्ये सुपर 8चं तिकीट मिळते की नाही. पण आता तिसरी ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेल्या आहेत. महत्वाच्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये नयनसारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर बाजू सांभाळली नितीन आणि केदारलालने. चांगली धावसंख्या उभं करण्यात यशस्वी झालेच जरूर, परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला गोलंदाज. नक्कीच खऱ्या अर्थाने P1 P2चं षटक संपलं कपिल सर जर पाहिलं. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं राहिलंय. प्रत्येक आपण जर पाहिलं तर विहीररचना या ठिकाणी क्षेत्रांशी बदलली गेली जातोय. जर आपण या ठिकाणी ऑन क्षेत्राचा विचार केला, डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट, डीप मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. तर एक मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. केदारलालला या ठिकाणी आपण पाहिलं एक लालच दिली होती. खऱ्या अर्थाने चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोवर कमी गतीचा चेंडू या ठिकाणी राहिला होता आणि खरं तर टप्पा पाडण्याचा चेंडू थोडासा बाहेर खऱ्या अर्थाने आतमध्ये देखील निघाला गेला. तर बाहेर निघाला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. 35 धावा धावली. षटक क्रमांक जर पाहिला तिसरा आलाय. प्रथमेश गोलच्या ट्रॅकवर आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता या ठिकाणी. पहा सिंगल तर धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेला परतणार का, मात्र त्या ठिकाणी बॅकअप केले गेलं. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजा या ठिकाणी थोडंसं भुसकला ठेवण्याचा प्रयत्न राहिला. केदारलालने या दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी केली, मात्र त्याच केदारलालला या तिसऱ्या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला ना तर गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जर ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंटमध्ये, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि एक मात्र डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलं आहे. गोलंदाजीचे एक महत्त्वाचा षटक, तिसरं षटक म्हटलं या 5 षटकामध्ये तिसरा हा षटक खूप महत्त्वाचा असतो आणि तोच हाताळण्यासाठी या ठिकाणी जर पाहिला गोलंदाज प्रथमेश सज्ज झाला तिसरा चेंडू फेकण्यासाठी. फ्लाइटेड चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण जाळं अंतरलेला सुजल क्षेत्ररक्षक होता, झेल पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी मात्र नितीन सारंग मध्ये 10 धावा आल्या. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं 25 धावा आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये काहीसं वेगळं समीकरण पाहायला मिळालं. जे शेअर मार्केट खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं धावसंख्या पुढे सरसत असताना मात्र ज्या पद्धतीने शेअर मार्केट कधी कधी एकदा वरती जातो आणि पुन्हा एकदा खाली येतो ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी हे समीकरण पाहायला मिळतोय. ज्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या खऱ्या प्रथमेश गोलंदाजाने फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून एक महत्त्वाचा सलामी विरेला मात्र बाद केलं गेलंय. 36 धावा आपण धावपळकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सबसे कातिल आदेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्याकडे क्षमता आहे. खऱ्या अर्थाने संघाचे जर पाहिलं तर मात्र सरसेनापती म्हणजेच कर्णधार आहेत. आता मात्र त्यांना या ठिकाणी मधल्या फळेमध्ये प्रोव्हाइड केलंय आणि मधल्या फळेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं बेस पाया मजबूत रचला गेलाय. मात्र या भिंती चांगल्या पद्धतीने मजबूत या ठिकाणी पकड घ्यावी लागेल जर आपल्या धावा बनवायच्या असतील तर. मात्र खऱ्या अर्थाने सुरुंग लावल्याचं काम जर केलंय ना तर पाहिलं गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाने पुण्यात ट्रॅकवर सज्ज झालाय. फ्लाइटेड चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. ज्या गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, मात्र सिंगल धाव रोखू शकत नाही. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी पहा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. सिंगल कंप्लीट केली गेली. हातामध्ये चेंडू असताना देखील या ठिकाणी पहा चोरी केली गेली. धावसंख्या जर पाहिली 37 37 धावा धावपळकावरती. अतिशय महत्त्वाचा षटक हाताळताना आपण प्रथमेशला पाहतोय, मात्र केदारलाल त्या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला. हो केदारलाल या ठिकाणी शांत ठेवलं गेलंय. मला काय या ठिकाणी पाचारण केलं गेला. एक ट्रम्प कार्ड खरं ते चालतोय कपिल सर. बघा गोलंदाजाचं सुद्धा तितकंच कौतुक असेल तितकंच विकेट किपरचं कौतुक आहे. किती बॉल स्पीडने बॉल गॅदर केला आणि तितक्याच स्पीडने बॉल विकेटला लावलाय.
नक्कीच खऱ्या अर्थाने गोलंदाज आणि एस्ट्रेशामध्ये देखील एक कॉम्बिनेशन असतं. ज्या पद्धतीने बॅटर्समध्ये जो संवाद असतो ना, त्याच पद्धतीने गोलंदाज आणि एस्ट्रेशामध्ये देखील एक वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. तो त्याच्या हाताच्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, जो पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. अगदी डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचणार का? निर्जळस्थानी चेंडू या ठिकाणी पडला गेला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेला परतले गेले. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळत असताना मात्र तिसरी धाव या ठिकाणी रोखली गेली. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 39, 39 धावा फलकावरती. 2 फलंदाज मात्र पास झालेत. केदारलाल मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र इथून देखील या ठिकाणी सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. तो म्हणजे स्प्रिट 11 साखर या संघाने जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकल्यानंतर की समोरच्या संघाला खऱ्या अर्थाने सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला थांबवण्याचा, मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. गोलंदाज प्रत्येकाने या षटकामध्ये धावा खर्च केला. बघा प्रदीप सर, 3 ओव्हरमध्ये 39 धावा आलेल्या आहेत. सो चांगल्या धावसंख्या आहेत मी म्हणेन. आणि 2 विकेट्स केलेले, त्यामुळे नितीन आणि नयन सारखे फलंदाज जे की ओपनिंग बॅटर म्हणून मैदानामध्ये आले होते. पण ज्या पद्धतीने आपण विचार केला या ओव्हरचा, चांगली ओव्हर या ठिकाणी हँडल केली गेली आणि जास्त धावा खर्च केल्या नाहीयेत. केदारलालला प्रामुख्याने बांधून ठेवलं गोलंदाजाने. त्यामुळे ही एक ओव्हर गोलंदाज टाकेल का, अजून एक ओव्हर हाच गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये जो आला होता तो, तर त्यामुळे काय घडणार आहे की सामन्यामध्ये धावा कमी येतील की जास्त येतील याचं चित्र पूर्णतः पहिल्या इनिंगचं स्पष्ट होणार आहे. पण ड्रिंक्स ब्रेक झालाय. आता ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्ट्रॅटेजीमध्ये किंवा जी प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. पाणी पिलं जातंय, त्यानंतर थोडंसं स्वतःला रिलॅक्स केलं जातंय. 39 धावा आहेत, मग 12 मध्ये किती येणार? आपण म्हणतो ना की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या 30 ओव्हरमध्ये जर 200 धावा आल्या तर नेक्स्ट 20 ओव्हरमध्ये त्या 200 धावा सुद्धा बनवल्या जाऊ शकतात जर तुमच्या हातामध्ये विकेट्स आल्या तर. आता विकेट्स हातामध्ये आहेत, दोनही फलंदाज सेट आहेत, दोनही फलंदाज मोठे स्ट्रोक मारू शकतात. मग या 39 धावा डायरेक्ट 80 पर्यंत पोहोचू शकतील का येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. नक्कीच कपिल सर, या ठिकाणी पाहिला तर ए प्लॅन खऱ्या अर्थाने पाहिला जो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण तिसरं षटक खूप महत्त्वाचं ठरलं आहे. जो बी प्लॅन कशा पद्धतीचा असणार आहे. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिले ना, सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर यांची प्लॅनिंग काय असणार आहे, यांची रणनीती काय असणार आहे. कारण मोरके अजून आपण पाहिलं खेळपट्टी तैनात ऑन द स्ट्राईकला आपण पाहतोय आदेश पाटील आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा या दुसऱ्या मॅचमध्ये आणि संघाला सावरलाय. केदारलाल देखील या ठिकाणी एक हाती किल्ला लढवतोय. मात्र या मॅचमध्ये बरंचसं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज यज्ञेश बुरांडे. त्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलं. धावसंख्याचा विचार केला तर मात्र 39 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं सरसेनापती विशाल राणे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये पाहिलं तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचा नक्कीच या गोलंदाजाचा प्रयत्न असणार आहे. आदेश ऑन द स्ट्राईकला आपण पाहतोय. ओलेटकर करण्याचा प्रयत्न राहिलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेला पलटले गेले. क्या फिटनेस पहा या ठिकाणी केदारलालचा. ज्या धावा येतील ना, धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच केदारलालचा राहिलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरसत असताना 41 धावसंख्या धावफलकावरती. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. आता मात्र या ठिकाणी ना तर धावसंख्येचा या ठिकाणी ज्या गेअर बदलावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. अगदी या ठिकाणी टॉप गिअरमध्ये गाडी टाकावी लागेल. जर तुम्हाला कमीत कमी 60 ते 65 धावांचा जर पल्ला गाठायचा असेल तर मात्र चौकार षटकार देखील या ठिकाणी तुमच्या बॅटमधून घ्यावे लागतील. ओहो, बॅकफुटा सरसलाय. अगदी चेंडूला भिरकावून दिलाय. भीम टोला लेगावलाय. वज्र टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ASPL चा षटकार. गाडीचं गिअर चेंज केलंय. टॉप गिअरमध्ये गाडी नेण्याचा प्रयत्न राहिलाय. म्हणजे षटकाराने सुरुवात केले. पहिल्या चेंडू दुहेरी, नंतर मात्र षटकार आलाय. गोलंदाज विशा राणे. राईट एट चेंडू. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स. कोणाच्या दिशेने सीमा पार. चौकार.
आता चैताच्या पौर्णिमेला आपण नक्कीच कारले डोंगरावरती आईच्या दर्शनाला आईच्या भेटीसाठी नक्कीच जाणार आहोत. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी ऑन राईचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलं. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थाने आदेश पाटील मागच्या मॅचमध्ये अपयश आलेलं तो मात्र अपयश या ठिकाणी खचून न जाता पुन्हा एकदा या ठिकाणी नव्या आत्मविश्वास नव्या जोशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि धावा या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न आदेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मात्र केदारलालनं आज मात्र या प्रेक्षकांना आणि खऱ्या अर्थाने संघ मालकाला खुश केलंय. हो लेट कट मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. तुर्तास धावसंख्येकडे नजर टाकली ना तर 53 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक जे 4थं मार्गस्थ असताना चांगलं या ठिकाणी आपण पाहिलं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र आदेश पाटील या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने हा दुसरा सामना जिंकण्याचा विजय नक्की त्या माणूस असणार आहे कारण डायरेक्ट सुपर हिटमध्ये दाखल होतील जर मॅच जिंकल्यानंतर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला अगदी जमिनीला आपण पाहिला गुदगुद्या करत चेंडू या ठिकाणी पहा अगदी हुलकावून दिले. ज्या पद्धतीने कबड्डीचा खेळ खेळत असताना ज्या पद्धतीने केदारलाल हुलकावून देतो ना आपल्या डिफेंडरला त्याच पद्धतीने चेंडूने हुलकावून दिले. चेंडू आपण पाहिला डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर होकार. सर मी एक अशी सुद्धा टुर्नामेंट पाहिली होती ज्यामध्ये बॅट्समनची एंट्री संपूर्ण टीमची एंट्री ट्रकमध्ये अगदी छोट्या ट्रकमध्ये पाहिली होती. सो साखर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पंकज नाखवा माझा आवाज ऐकत असतील तर तशाच पद्धतीची काहीतरी एंट्री होईल असं मला वाटतंय कारण साखर चॅम्पियन ट्रॉफी नुकतीच अनाऊन्स झालेली आहे. सो त्यामध्ये काहीतरी स्पेशल विमान हेलिकॉप्टर एंट्री कदाचित होऊ शकते. सो प्रत्येक स्पर्धेची एक स्पेशालिटी असते ना. या स्पर्धेची स्पेशालिटी काय तर या स्पर्धेमध्ये असणारे सर्व स्पॉन्सर आणि त्यांचं दिलदार व्यक्तिमत्व. 57 धावा धावपळमध्ये पाहायला मिळतात. मात्र कपिल सर या ठिकाणी पहा 2 षटकामध्ये तब्बल धावा या ठिकाणी या फलंदाजाने कुठून काढल्या ना या गोलंदाजावरती ज्याने 12 चेंडू 2 षटकं हाताळली विशाल राणेने तब्बल 41 धावा खर्च केल्या विशाल राणेने आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 2 22 देखील होत्या म्हणजे 43 धावा टोटल जर पाहिलं तर खर्च केल्या गेल्या. सरसेनापतीकडनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या धावा रोखायच्या होत्या त्या मात्र धावा खर्च केल्या गेल्या. मात्र तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये आपण अपयश आलं. मात्र अजून एक आपल्याकडे काम असणार आहे ते म्हणजे फलंदाजी करत असताना ती उणीव मात्र या ठिकाणी आपल्याला भरून काढावी लागणार आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 स्लॉगरचा अंतिम निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमा करणार मात्र ज्या खऱ्या अर्थाने 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला संकट मोचकाची भूमिका बजावताना आपण पाहिलं केदारलालला या ठिकाणी चांगला दर्जा खेळ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणती ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय सुनील बुरांडे राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो हो क्या बात है चांगला फटका सजवला गेला अगदी क्षेत्राच्या मस्तक पे दस्तक देते विकेट सीमा पार. पहिल्यांदा चेंडू आपली बाहेर निघत असताना त्याच्यावरती या ठिकाणी आपण पाहिला चेंडूवरती हल्ला चढवला गेला. ताकदीचा पुरेपूर वापर केला गेला. 6 धावा मात्र मिळाल्या गेल्या. पुन्हा एकदा आपण पाहिला अगदी बुचकाला टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला देखील या ठिकाणी खोदून काढले केदारलालनं. त्या ठिकाणी पहिला शॉट मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 64 धावा. आत्ता मात्र धावांचा या ठिकाणी उच्चांक पाहायला मिळतो. आणखीन एक मोठा फटका गगनचुंबी आकाशाला गवसने घेणारा आलाय संघर्ष करता संघर्षमय षटकार. मॅच मध्ये आपल्या नावावरती थोडंसं
आपण पाहिलं तर चांगला खेळ राहिला नाही, मात्र तीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आदेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 70 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात, धावांचा उच्चांक. खऱ्या अर्थाने वॉरियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी केदारलाल काय झालं पहा, षटकार आल्यानंतर जशी काही नजर लागावी की काय त्याच पद्धतीने आदेश पाटील मात्र पास झालाय. तर या ठिकाणी वॉरियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅश प्राइज झालंय केदारलालसाठी, 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. तर वॉरियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय केदारलालसाठी. जर षटकार मारला तर एक ओके ओके, तर त्याच्या खेळीसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय वॉरियर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून. फलंदाज गौरव आलाय. हो, कॉट बिहान या ठिकाणी पहा, इष्टरक्षक अगदी चेंडूवरती या ठिकाणी झेप घेतली होती. झेल मात्र हातामधून निसटला गेला. तब्बल मात्र सिंगल या ठिकाणी धाव कंप्लीट केली. टोटल स्कोअर पाहिला धावपळकावरती तर सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा 71 या ठिकाणी धावा पाहायला मिळतात. फलंदाज मात्र पास झालेत. तब्बल जर पाहिलं तर 3 फलंदाज मात्र पास झालेत. केदारलाल आलाय फलंदाजीसाठी ऑन द स्ट्राईकला. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वॉरियर स्पोर्ट यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. या चेंडूवरती मोठा फटका येणार का, एखादा डॉट चेंडू येणार? मात्र आपण पाहिलं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता, अवे फ्रॉम द बॉडी. मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता झाली. तिसऱ्या पंचांचं या ठिकाणी रेफर केले गेलं की हा चेंडू वाईड आहे का, बॅटमनच्या माध्यमातून, बॅटरच्या माध्यमातून. हॅलो, मी विनंती करतोय नेक्स्ट मॅच साठी नाखवा वॉटर स्पोर्ट साखर आणि आभाळमाया कॉटेज अक्षी. नाखवा वॉटर स्पोर्ट आभाळमाया कॉटेज अक्षी दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय की लगेचच आपल्या मुख्य अतिथी कक्षाच्या जवळ यायचं आहे. तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच टॉस होणार आहे. तर पेअर डिलिव्हरी योग्यरित्या हा चेंडू पडला गेलाय. या ठिकाणी पण पाहिलं तर मात्र पूर्वार्ध मात्र संपला गेला. 5 षटकांचा पण खेळ पाहिला. या पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थाने धावसंख्या समावली गेली. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने धावसंख्येचा 71 धावांचा ठिकाणी पडला मात्र गाठायचा आहे, जो म्हणजेच 72 धावांचा ठिकाणी पडला गाठायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रीत 11 साखर संघाने नाणेफेक जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण धावांचा पाठलाग करूया. सुरुवातीला असं वाटतं की धावा कमी राहिल्यात, मात्र केदारलालचं वादळ त्या ठिकाणी आलं गोंगावत. केदारलालच्या या ठिकाणी वादळामध्ये बऱ्याचशा मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. षटकार चौकार आले, त्यानंतर तेवढी त्याला साथ मात्र मिळाली ना. आदेश पाटील करणार संघनायकाची, त्याने देखील साजेशी खेळी केली. तर मात्र टोटल स्कोअर पाहिला 71, म्हणजे येणाऱ्या या 5 षटकामध्ये 72 धावांची गरज असणार आहे. ज्या 72 धावा या ठिकाणी जर पाहिला, ज्या प्रीत 11 साखर संघचा पाठलाग करणार का, की खऱ्या अर्थाने ज्या 71 धावा जमा केल्यात सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने, त्या 72 धावा रोखणार का? कारण या ठिकाणी लगातार जर 2 मॅच आपण जिंकलात तर खऱ्या अर्थाने सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. म्हणजे ही जगदोजयत हा सामना देखील खूप महत्त्वाचा आणि चांगल्या दर्जाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे आपण अक्षी साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. 4थ्या पर्वामध्ये 2025 मध्ये दैदिप्यमान क्रिकेटचा हा कुरुक्षेत्र सोहळा खऱ्या अर्थाने 2 गावाला एकत्र आणण्याचं हे काम या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. यानंतर कॉम्बॉक्समध्ये बदल होणार आहे. आपण ज्यांचा आवाज ऐकणार कपिल ठाकूर सर यांचा. मात्र तुर्तास आपण जाऊया डीजे कडे. डीजेचं सुमधुर गीत ऐकू. तिला तुझा
शी विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट साखर. हा, एक पहिला सामना हारलेले आहेत. तर दोनही संघाच्या संघनायक अजूनही इथे उपस्थित झालेले नाही आहेत. पंकज नाखवा, आता यावर काय करायचं हे तुम्हीच सांगायचं आहे. तर मी विनंती करतोय नाकवा वॉटर स्पोर्ट साखर आणि आभाळमाया कॉटेज अक्षी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की प्लीज आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे, कारण भरपूर उशीर होत चाललाय. आज आपल्याला 8 मॅचेस खेळवायचे आहेत, म्हणजे वेळेचं महत्त्व देखील आपण जाणायचं आहे. कोऑपरेशन फार गरजेचं आहे. बघा, प्रत्येकाचे सहकार्य फार गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतोय ना की खेळाडूंचं सहकार्य किती महत्त्वाचं आहे, तर ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पंचांचं सहकार्य किती महत्त्वाचं ते फार महत्त्वाचं आहे. व्हॉलेंटियरचं सहकार्य किती महत्त्वाचं ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी म्हणेन प्रेक्षकांचं सहकार्य ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जे दाते आहेत, ज्यांनी आपल्याला देणगी स्वरूपाने मदत केलेली, त्यांचं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. महत्व आहे. कॉमेंटेटरना सुद्धा तितकंच महत्व आहे. समालोचक अगदी आमचे स्कोरर आहेत, त्यांना सुद्धा तितकंच महत्व आहे. यूट्यूब लाईव्ह वाल्यांना सुद्धा तितकंच महत्व आहे. त्यामुळे प्लीज कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. अशा पद्धतीचं जर चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं की सेकंड इनिंगच्या मध्यावर किंवा मॅचच्या मध्यावर जर टॉस झाला नाही तर कमी ओव्हरची मॅच खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची. आम्ही कॉल केला होता. येस आहेत आमचे प्रदीप सर आहेत. तर जर टॉस बॉक्स मध्ये डायरेक्ट ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. मी विनंती करतो सन्माननीय अजिंक्य म्हात्रे सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. एका बाजूला आभाळमाया कॉटेज अक्षय संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये नाकवा वॉटर स्पोर्ट्स या संघामध्ये ही मॅच असणार आहे. आणि ही कपिल सर खूप इम्पॉर्टंट मॅच असणार आहे, अगदी जगदोजहद करावी लागणार आहे. तर मी विनंती करतोय अजिंक्य म्हात्रे सरांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तर मात्र या ठिकाणी नाणेफेक जिंकलंय ते म्हणजे नाखवा वॉटर स्पोर्ट या संघानं प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करू. खऱ्या अर्थाने आपण पहिली मॅच हारलेत, म्हणजे ही मॅच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपली रणनीती काय असणार आहे या स्पर्धेमध्ये. तर 60-70 तरी रन काटायला पाहिजे आणि बॅटिंग चांगली करायला लागणार आहे. कसं या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणाले. अक्षय साखर प्रेमी खऱ्या अर्थाने पाहिलं आज 2 गावाला एकत्र आणण्याचं हे माध्यम पाहायला मिळतोय, कारण या धावपळीच्या युगामध्ये आपण जरी जवळ असलो तर एकमेकापासून भरपूर दूर आहोत. हो, आयोजन तर खूप चांगलं केलं आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. बघूच. ओके, पहा कपिल सर, आपले खेळाडू बोलतात कमी परंतु त्यांच्याबद्दल खेळ चांगला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी जाऊया आपण आभाळमाया कॉटेज अक्षय संघाच्या कर्णधाराकडे. जर आपण या ठिकाणी क्षेत्र आपण नाणेफेक जिंकला असतात तर आपला प्रथमतः निर्णय काय असता. आम्ही पण प्रथमतः फिल्डिंगच निवडली असती. ओके, तर आता मात्र आपल्या बाजूला आपण पाहिलं जे या ठिकाणी फलंदाजी आले, कमीत कमी किती धावा आपण करण्याचा प्रयत्न असणार. आम्ही कमीत कमी 60+ रन करण्याचा प्रयत्न करू, कारण तेवढा रन तर पाहिजेतच. आणि पहा, ही मॅच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण या मॅच मध्ये हारलात तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार, आणि जिंकलात तर आणखीन एक संधी आपल्याला असणार आहे. आम्ही पूर्ण जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. ओके, धन्यवाद. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येते की या ठिकाणी नाणेफेक जिंकले आहे ते म्हणजे खऱ्या अर्थाने नाकवा वॉटर स्पोर्ट या साखर संघ. आणि कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, त्या ठिकाणी आपण आवाज ऐकतोय कपिल ठाकूर सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप भोईर सर. हॅलो, थँक्यू. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा ASPL अर्थातच अक्षय साखर प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या 2 चेंडूंवर काय घडलंय तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर डबल अशा पद्धतीच्या धावा आपण पाहतोय. विशाल राणे स्ट्राईक एंडला आहे नितीन सारंगचा सामना करण्यासाठी. यावेळचा बॉल 72 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं हे बंधनकारक राहणार आहे. त्यापैकी जर मी विचार केला तर पॉवरप्लेच्या 2 ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा या बनवाव्याच लागतील. चांगला स्टार्ट देणं हे फार गरजेचं असणार आहे. पण पहिल्या 3 चेंडूमध्ये नितीन सारंग याने 3 धावा खर्च केल्या, त्यामुळे दबाव, दडपण प्रतिस्पर्धी संघावर या ठिकाणी प्रस्थापित केलेलं पाहायला मिळते. यावेळी सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑफ रिजनवरून, तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालेले आहेत. गौरवच्या हातातून बॉल सुटलाय, बॉल सीमारेषा गाठतोय, चौकार मिळतोय.
बघा संघर्ष सुद्धा त्यालाच निवडतो ज्याच्याकडे लढण्याची ताकद असते आणि विशाल राणे लढताना पाहायला मिळते. मागील चेंडू डॉट जरूर खेळला परंतु सरळ बॅटने लॉंग ऑफला एक चौकार लगावलाय. धावसंख्येमध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल वेगळा टप्पा टाकला कारण मागील बॉलमध्ये जो अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका जर ऑफ ड्राईव्ह व्हायला त्यानंतर नितीन सारंग यांनी आपला टप्पा चेंज केला. थोडंसं व्हेरिएशन आणलं आपल्या गोलंदाजीमध्ये आणि तिथे मात्र फलंदाजा थोडंसं बुचकाळा टाकलं. सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये 1ने बदल झाला. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. मला असं वाटते शेवटचा बॉल आहे प्रगतीपथावर. चांगली धावसंख्या आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल ओ हो बाहेरचा बॉल बाहेरच्या दिशेला मारायचा होता. बॅटची कट घेऊन विकेट किपर मुकेश बामजी यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. या षटकाचा अंत कसा झाला तर फलंदाज प्रथमेश याचा अंत होऊन या षटकाचा सुद्धा अंत झालाय. कमॉन क्रिकेटपटूंची शान आहे. क्रिकेट जीव की प्राण आहे. पण सध्या एक प्रश्न विचारला जातो की क्रिकेट खेळून तुम्हाला काय मिळतं. तर टेनिस क्रिकेट हा सुद्धा तुम्ही ॲज अन प्रोफेशन म्हणून तुम्ही चूज करू शकता. सध्या एखादा मुलगा 10वी पास 10वीला गेल्यानंतर त्याला प्रश्न विचारला जातो की 10वी नंतर तू काय चूज करशील. 12वीला सायन्स घेशील की आर्ट्स घेशील, कॉमर्स घेशील की डिप्लोमा करायला जाशील 10वी मधून की 12वी झाल्यानंतर डॉक्टर की करशील की डिग्री करण्यासाठी जाशील. बरेचसे प्रश्न त्याला विचारले जातात. परंतु सध्या टेनिस क्रिकेट खेळणारे जे आमचे 10वी 12वीचे खेळाडू म्हणतात की आम्ही टेनिस क्रिकेटला चूज करू आणि त्यामध्ये आमचं करिअर बनवण्याचा प्रयत्न करू. कारण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आता बराच पैसा आलेला आहे. तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. अगदी साखरमध्ये उदाहरण असेल तुम्हाला कारण साखरमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते अगदी बक्षिसांची वर्षाव होते. एक चौकार मारला एक कॅच पकडली तरी तुम्हाला डायरेक्ट 100-200 नाही डायरेक्ट 500 किंवा 1000 डील तशा पद्धतीची आहे. नेक्स्ट ओव्हर आदेश पाटील स्वतः संघ नायक आलेत. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळलाय. ही आदेश पाटीलची खासियत आहे. प्रत्येक चेंडू विविधतेने नटलेली. आपण म्हणतो ना की भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या जाती धर्मांनी विविधतेने नटलेली आहे. तशा पद्धतीने आदेश पाटील याची गोलंदाजी विविधतेने नटलेली आहे. म्हणजे त्याच्याकडे स्लोवर वन आहे, त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे ऑफ कटर आहे. कधी कधी तो फास्टर वन टाकतो, कधी कधी यॉर्कर टाकतो, बॅक ऑफ द हँड सुद्धा टाकतो. आणि आदेश पाटील पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. मोठा फटका षटकार. कधी आपोआप खोलत नाही. त्याला मेहनत करूनच उघडावं लागतं. कारण नशीब हारायला तयार असतं परंतु तुमची मानसिकता ही जिंकण्याची असायला पाहिजे. मानसिकता कशा पद्धतीची आहे, तुमचा माइंडसेट कशा पद्धतीचा आहे. टार्गेट जर अचीव करायचं असेल, टार्गेट मोठं आहे, आय नो टार्गेट मोठं आहे, पण त्यांना तुम्ही डिवाइड कशा पद्धतीने केलेला आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर या फार महत्वाच्या आहेत. आतापर्यंत स्कोर कार्डचा विचार केला तर 14 धावा आलेल्या आहेत. विशाल राणेवर संपूर्णतः जबाबदारी आहे. आता काय घडेल. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. देखणा फटका, रुबाबदार फटका. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार.
साध्य दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलं की कधीच मोडू नका. पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका. आणि हार न मानण्याची जी बीजकोष वृत्ती या खेळाडूकडे आहे ना, लगातारच्या 2 चेंडूंवर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारावर जो हल्ला केलाय ना, म्हणजे संघाचा संघनायक अडचणीमध्ये आहे, म्हणजे संपूर्ण संघ अडचणीमध्ये आहे असंच पाहायला मिळते. नितीन सारंग आदेश पाटील याच्या गोलंदाजीवर थोडासा नाराज आहे. क्लोज किपिंगच्या भूमिकेमध्ये होता, थोडासा मागे आलाय. आता पाहूयात काय घडतंय. धावसंख्या झालेली आहे ती टोटल स्कोर 20-20. यावेळी आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला. वाईड लाईनवर या ठिकाणी पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 21 धावा स्कोर कार्डवर. मी म्हटलं होतं की या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 20-25 धावा आल्या पाहिजे. त्यामध्ये 2-3 मोठे फटके आले, कनेक्शन प्रॉपर झालं तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की विशाल राणेकडून एक चुकी झाली. तर चुकी काय, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा प्रथमेशला गोलंदाजी दिली नाही, स्वतःने जास्त धावा खर्च केल्या. सो टोटल स्कोर 72 पर्यंत पोहोचला. पण ती चुकी सुधारण्याची संधी आहे. क्रिकेट तुम्हाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी देतो, तितक्याशा आयुष्यामध्ये संधी मिळत नाही. संधीचं सोनं करावं लागेल. यावेळचा फटका खरबूजे को देखकर अक्सर खरबूजा रंग बदलताय. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज होता तो म्हणतोय काय, तो सुद्धा मारू शकतो तर मी सुद्धा मारू शकतो, माझ्याकडे कॅपॅबिलिटी आहे. षटकार आलाय 6 धावा. आलेली आहे. यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला. आडवा पाटणे अगदी आपल्या घरामध्ये झाडू लगावावी ना, अगदी बायकोने सांगितलं की आज मी दमले, माझी कंबर दुखते, आज झाडू मारा. तर तशा पद्धतीचा फटका फलंदाज सुजलने लगावण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्येमध्ये 1ने बदल झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा आलेल्या आहेत. संतोष सर, आता 28 धावा आलेल्या आहेत. सो आपण जे कॅल्क्युलेशन करत होतो की जे माझ्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन होतं की 25 ते 30 धावा आल्या पाहिजे, तर 28 आलेले आहेत. एक विकेट जरूर गेलेली आहे, परंतु विशालने चांगली फटकेबाजी केलेली आहे. आदेश महागडा साबित झालेला आहे. त्यामुळे आदेश आणि नितीन सारंगवर आता थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे की आदेश महत्वाचा गोलंदाज होता, त्याला धावा पडल्यात, मग आता 2 ओव्हर टाकणारा गोलंदाज कोण असेल हे फार महत्वाचं आहे. सो हा रोल सुद्धा नितीनला घ्यावा लागेल कदाचित. पण प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने विचार केला तर काय, तर जरूर आपण पाहूयात. विशाल राणे शेवटपर्यंत खेळला तर ते मॅच जिंकू शकतात. आभाळ माया कॉटेज अक्षी या संघाला जिंकायचं असेल तर विशाल खेळणं हे फार गरजेचं आहे. त्याला साथ लाभणं, सॉरी चुकीची दुरुस्ती करतोय, प्रीत 11 साखर, सॉरी फॉर द मिस्टेक. प्रीत 11 साखर संघाचा सुजलला त्यातला साथ निभावावी लागेल. गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये 5वी ओव्हर टाकली होती त्याला आता 3ऱ्या ओव्हरमध्ये आणलंय. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर पाहूया काय घडते. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर आले. आडवा बॅटने खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामधून कॅच होते ड्रॉप. फलंदाज थोडक्यात बचावलेत. कोण होते तिथे, तर मुकेश बामजी, स्वतः संघ मालक. आता संघ मालकांच्या हातान चुकी झाली म्हणजे संघनायकाकडून चुकी झाली असंच आहे ना. महत्वाच्या खेळाडूंकडून चुकी झालेली आहे, महत्वाच्या माणसाकडून चुकी झालेली आहे. आपण म्हणतो ना की आपण बोट कोणाकडे सुद्धा दाखवू शकतो, चुका कोणाच्याही दाखवू शकतो, फक्त स्वतःच्या चुका दाखवल्या की थोडासा राग येतो. मी असं म्हणत नाहीये, पण आता बघा थोडीशी स्ट्रॅटेजी मध्ये बदल केला, त्यांना थोडेसे आतमध्ये आणलंय, दमछाक होते उन्हामुळे. या वेळचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सचिन गोलंदाजाचं मी कौतुक करेन, अगदी भरभक्कम शरीरयष्टी आहे आणि त्या भरभक्कम शरीरयष्टीनुसार ज्या वेळचा आपण विचार करतो त्याच्या गोलंदाजीचा टप्पा अतिशय चांगला आहे. टोटल स्कोर आपण जर पाहिला तर 30 धावसंख्या स्कोर कार्डवर, 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आता इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे 16 मध्ये 42. फटकेबाजी अजून कंटिन्युअस तुम्हाला करावी लागेल. अगदी प्री डिटरमाइंड फटके खेळण्यापेक्षा बॉलच्या मेरिटवर खेळले तर फार बरं होईल. या वेळचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता. पुनश्च एकदा हरिओम म्हणत
पंचांकडे लाऊड अपील झालाय. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी, बॅट खाली घासली, बॉल नंतर गेला, असं काहीतरी चित्र मैदानामध्ये स्पष्ट झालंय. कारण एक्साइटमेंट फार वेगळ्या पद्धतीची आहे ना, की ज्या पद्धतीने पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. मी काल एक शब्द वापरला होता की आमच्या या पंचांना आता काळं तीट लावावं लागेल, कारण जो तो उठतोय तो आमच्या पंचांकडे अगदी वेगळ्या नजरेनं, कटाक्ष नजरेनं, रागाने बघतोय. पण पंच बघा, अगदी त्यांचा जो डिसिजन आहे, जो योग्य डिसिजन आहे, तोच मैदानामध्ये देत असताना 3 डॉट बॉल. यावेळचा सरळ बाटने खेळलाय, खोलवर टप्प्याचा बॉल. सचिन गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वाईडिश लॉंग ऑफला गौरव आहेत, क्षेत्ररक्षण करतायत. त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येमध्ये 1 ने बदल. नितीन सारंग हा मास्टर माइंड आहे, ज्याने लेदर क्रिकेटच्या बऱ्याचशा टुर्नामेंट खेळलेल्या आहेत, स्वतः स्पॉन्सर म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला पाहायला मिळालेला आहे. सो त्याला या मॅच मध्ये सिच्युएशन हँडल करण्याची त्याच्याकडे एक शक्ती आहे. सो त्याने एक वेगळी स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली आहे. प्लॅन ए बी नाही तर प्लॅन डी अप्लाय केला त्याने डायरेक्ट. यावरचा फुल टॉस बॉल तो मारता आलेला नाहीये, लेग स्टंपला मिस करणारा होता, इम्पॅक्ट लेग स्टंपवर होता. अगदी बघा, पंचांनी 3 बाबी चेक केल्या. बॉल लाईन मध्ये आहे का, टप्पा कुठे पडलाय, तर डायरेक्ट पायावर लागलाय. तिथे मात्र सिंगल आले लेग बाय स्वरूपाची. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा, 32 रन्स. 13 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. इथे षटकार आला ना तर मॅच थोडीशी नजदीक येऊ शकते, जवळ येऊ शकते, नियर बाय येऊ शकते. पाहूया काय घडते. सचिनचा हा बॉल आडवा बाटने खेळलाय. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा, तोच टप्पा, तीच गती आणि दशा पाहण्यासारखी झालेली आहे. मी म्हणतो ना की क्रिकेट, राजकारण, सरडा आणि सध्याची प्रेम प्रकरणं अगदी रंग बदलतात ना, तशा पद्धतीची ही मॅच आहे. कारण क्रिकेट नेहमी रंग बदलणारा खेळ म्हणून जाणला जातो आणि सध्याच्या काळामध्ये आज या मैदानावर तसंच काहीतरी चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. दुसऱ्या ओव्हर पर्यंत मी जर पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या, पण ह्या ओव्हरमध्ये अक्षरशः तुम्ही जर पाहिलं ना, धावांवर लगाम लावलाय. गोलंदाज सचिनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 4 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 1 लेग बाईटची आहे. कौतुक करावं लागेल नितीन सारंगचं, कौतुक करावं लागेल आदेश पाटीलचं, कारण त्यांनी जी प्लॅनिंग आखली, सचिनला गोलंदाजी देण्याची जो निर्णय त्यांनी घेतला, तो निर्णय त्याने सफल करून दाखवला. म्हणजे कर्णधार तुमच्यावर जो विश्वास दाखवतोय तो सार्थ ठरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, पहिल्या मॅचला त्याने 5वी बॉलिंग केली होती, 5वा गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला होता 5व्या ओव्हरमध्ये. पण या ओव्हरमध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये तो आला आणि काय अप्रतिम गोलंदाजी केली. म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं वाटत नाही की ते चांगली गोलंदाजी करू शकतील. पण क्रिकेटमध्ये कोणालाही हलक्यामध्ये घेऊ नका. कधी कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. बघा, क्रिस गेल दिसायला इतका सुंदर नाहीये, परंतु त्याचे चौकार षटकार पाहिले. अगदी 175 धावांची ती खेळी जर तुम्ही पाहिली असाल ना, पुणे वॉरियर्स सोबत ती IPL मध्ये खेळली होती, काय त्याने फटकेबाजी केली होती. म्हणजे 175 धावा टोटल टीमच्या 20 ओव्हरमध्ये होत नाही, ते त्याने एकट्याने बनवल्या होत्या. सो ते फार महत्वाचं आहे ना. आता 12 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. सो अजूनही स्कोर बनवला जाऊ शकतो. याच वर्षी मी रेवदंड्याच्या मैदानावर गेलो होतो. 12 मध्ये 52 हव्या होत्या आणि 10 मध्येच बनवल्या गेल्या होत्या. सो आमचं काम हे मोटिवेशनचं आहे. आम्ही इक्वेशन सांगतो की कधी पॉसिबल झालेलं आहे. 1 मध्ये 1 सुद्धा नव्हती झाली, 7 मध्ये 1 सुद्धा नव्हती झाली, 8 मध्ये सुद्धा 1 नव्हती झाली. हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. सो बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये होऊ शकतात, त्यामुळे हे करणं फार गरजेचं असणार आहे. आता 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर इज ऑन 32. 32 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी स्वतः नितीन सारंग आले. मी म्हटलं होतं की नितीन सारंग याला जबाबदारी सांभाळावी लागेल. 2 ओव्हर टाकणारा कोणता गोलंदाज तर नितीन सारंग. आणि महत्वाच्या अगदी मोडवर इथे आलेला आहे, कारण त्यांना माहित आहे की मॅच किती महत्वाची आहे. मुकेश बामजी स्वतः विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे की मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. या संघाचे अगदी तारणहारते, करते धरते, संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बघा, जर्सीवर प्रत्येकाच्या 1 2 3 असं पाहायला मिळतंय. कदाचित गाडीचा नंबर असेल, कदाचित लकी नंबर असेल, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. काल 80-55 सुद्धा मी पाहिला. अगदी बॉस. या वेळचा बॉल
12 मध्ये 40ची आवश्यकता आहे. नितीन सारंग विशाल राणेच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. वेगळ्याने नितीन सारंग गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. सो त्यांचा निर्णय, त्यांची गोलंदाजी कशा पद्धतीची होईल. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. यावरचा बॉल स्टंप टू स्टंप गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा बॉल हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलोअर झोन मध्ये, पण हाताला लागला होता बॉल, स्टंपला लागला नाहीये. सो तिथे मात्र फलंदाज नॉन स्ट्राईक एंडचे थोडक्यात वाचलेत. सुजल बामजी स्ट्राईक एंडला आलेला आहे. एक षटकार त्याने जरूर मारला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये जर तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर सुजल बामजी आपल्या बोलीभाषेमध्ये म्हटलं ना तर अक्षरशः जेवला. तो 4 बॉल डॉट खेळला, तर त्यामुळे मॅच थोडीशी एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 39ची आवश्यकता. यावेळचा बॉल नितीन सारंग, याला मास्टर माइंड का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक तो मैदानामध्ये करून दाखवतोय. आउटसाइड ऑफ स्टंपला बघा, विकेट घेण्याचा त्याचा प्रयत्न नाहीये, त्याला फक्त डॉट बॉल टाकायचे, बॉल काढायचे आहेत, मॅच थोडीशी पुढे न्यायची आहे, चेंडू संपवायचे, धावा वाचवायचे आहेत. हेच त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. बघा मुकेश बामजी आता त्यांच्या जवळ गेलेले आहेत. त्यांची दोघांची प्लॅनिंग काय आहे हे आदेश पाटील याला सुद्धा माहित नाही, कारण आदेश पाटीलला धावा पडल्यानंतर आदेश पाटीलला अगदी बाउंड्री लाईनवर ठेवलंय. तू जवळ येऊच नकोस, कारण या मॅच मध्ये तुझी खराब कामगिरी झालेली आहे. मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. अगदी जिंकल्यानंतर जी चिडवाचिडवी होते ना की आम्ही तुम्हाला हरवलं, ती थोडीशी एक्साइटमेंट वेगळ्या पद्धतीची असते. 10 मध्ये 39. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने बॉल अडवतील, रोखतील, थांबवतील, सिंगल येणार. चौकार आहे, चौकार आहे. बघा गौरव बामची यांच्याकडून चुकी झाली, बट इट्स ओके. चुकी कोणाकडून होत नाहीये, जो प्रयत्न करतो त्यांच्याकडून चुकी होते ना. तुम्ही प्रयत्न करा, दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा. चुकलात तरी चालेल, पण हिम्मत हारू नका, हे फार महत्वाचं आहे. चौकार आलाय. धावसंख्येमध्ये मोठा बदल आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. अजूनही टार्गेट असणार आहे 9 मध्ये 35. इट्स ओके. लो फुल टॉस बॉल, आकाशामध्ये बॉल, पुन्हा एकदा गौरवच्या डोक्यावरून बॉल होते फरार. सीमा रेषा पार आलाय, दणदणीत खणखणीत, मच नीडेड संजीवनी चौकार. एकच ध्येय ठेवायचं, हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो. त्यामुळे प्रत्येकाला संधी तितकीच मिळते. आता आज सूर्य मावळला तर उद्या उगवणार नाही असं काही नाहीये, तो उद्या उगवणार आहे त्याच वेळेला, त्याची जी वेळ असेल तेव्हाच. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार आहे. संधीचं सोनं करावं लागेल. प्रत्येक मोडवर अडचणी येणार. जसं म्हणतो ना मी, सुंदर मुलीला जास्त स्थळे आणि प्रत्येक चांगल्या माणसाच्या मार्गामध्ये अडथळे होणारच. यावरचा बॉल, बॅटची एज लागलेली आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय, सिंगल येणार. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 42. आता 7 मध्ये 30ची आवश्यकता है. 7 बॉल 30 रन, 7 गेंदे 30 रनों की जरूरत है. क्या होगा इस मुकाबले में ये भी देखना पड़ेगा. अगर इस गेंद पर छक्का आता है तो जीतने के लिए 24 रनों की जरूरत होगी, और अगर चौका आता है तो जीतने के लिए 26 रन चाहिए होंगे. क्या नितिन सारंग अच्छी गेंदबाजी कर दिखाएंगे क्या, ये भी देखना पड़ेगा. अगला गेंद ये देखिए, कवर के रीजन में खेला है, एक्स्ट्रा कवर ड्राइव किया है, सिंगल आएगी, और जीतने के लिए अब 6 गेंदों में 29 रनों की जरूरत. मॅच एका वेगळ्या मूडवर आहे. अशा सुद्धा मॅचेस आपण काल पाहिलेल्या आहेत, ज्या मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये सचिन थळेने 5 षटकार लगावले होते, संकेत थळेने. सो इज इट पॉसिबल, हा मोठा प्रश्न आहे, पण पॉसिबल होऊ शकतं. देयर इज नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. आता मोठी मीटिंग घेतली जाते. पंचांना मी विनंती करतोय की जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका. आपल्याला टोटल 8 मॅचेस खेळवायचे आहेत. सो प्लीज कोऑपरेशन सर्वांचं गरजेचं असणार आहे. आदेश पाटील आणि संपूर्ण संघ.
लुझरचा टॉस झालेला आहे. सो ते सुद्धा आता प्लॅनिंग मध्ये असणार आहेत. नागवा वॉटर स्पोर्ट्स आणि आफाळमाया कॉटेज अक्षी. सो त्यांची प्लॅनिंग कितपत सफल होईल. एका बाजूला लारा आहे, दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं संघनायकाचं नाव कॅप्टन कोण आहे? कल्पेश धुरी, रुपेश धुरी. सुजल बामजी यांनी जर षटकार ठोकला तर भारत बुरांडे यांच्याकडून 500,000 रुपयाचं प्राइज. पण एका षटकाराने ही मॅच पूर्ण होणारातली नाहीये. षटकार मारायचे तर 5 मारायचे आहेत, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान आहे 6 बॉलमध्ये. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज मोरेश्वर चौलकर जे की अनुभवी आहेत. मोरेश्वर काय करतील बघा. वेगळा रनअप आहे त्यांचा. यावरचा बॉल मारलाय, बॉल गेलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, एज लागली, स्लीप मध्ये गेला होता. फ्लाइंग स्लीप मधून बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रबल झालाय. कोणतीही धाव नाहीये. आता प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या पार डायरेक्ट जाईल तरच हा सामना फलंदाजी करणारा प्रीत 11 साखर संघ जिंकू शकतो. मंजिलें भी उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. व्हाइट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ होते. मोरेश्वर यांना मुकेश बामजी यांच्याकडून कानमंत्र दिला जातोय. मुकेश बामजी विकेटच्या बिहाइंड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगले चेंडू गॅदर करतात, चांगले चेंडू पकडतात, गोलंदाजाला कानमंत्र देतात आणि हे सुद्धा फार गरजेचं आहे ना. आता 5 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता असताना यावरचा बॉल, देअर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जाते विकेट कीपरच्या हातामध्ये. इट्स अन डॉट बॉल, इट्स अन गुड बॉल, इट्स अन व्हेरी गुड बॉल. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्याकडे लढण्याची ताकद असते आणि हा संघर्ष दोनही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ना. कारण या SPL सीझन 4 मध्ये आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. मिडविकेट रिजन मध्ये बॉल आलाय जरूर. क्षेत्ररक्षकाने अंगाने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता. बॉल नयनच्या ढेंगा खालून फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. असला पाहिजे की मी काहीही करू शकतो आणि ते मी करणारच. यावरचा पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. फलंदाज शफल झाले. त्यामुळे पंचांनी अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ व्हाईट बॉल काय सांगतोय, जितकं जास्त शफल व्हाल वाईड लाईन वाढत जाईल. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. इक्वेशन असणार आहे 2 मध्ये 24. बॉल आकाशामध्ये, देर आहे, दुरुस्त आहे, षटकार. वन साइडेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल राणेच्या बाटमधून एक षटकार आलाय. यावरचा बॉल आडवा बाटने पुनश्च एकदा. आधी का मारले नाही याचा प्रश्न तुम्हाला जरूर विचारलं जाईल. मॅच संपते. सँडी वॉटर स्पोर्ट्स सुपर 8 मध्ये जाणारा तिसरा मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.